MST CETच्या अभ्यासासाठी माझं सर डेली रुटीन कसं असायला पाहिजे, एक आयडियल रुटीन तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही एखादा क्रॅश कोर्स जॉईन केलेला आहे, एखादी मॉक टेस्ट जॉईन केलेली आहे, टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे सेल्फ स्टडीचा किमान 6 to 7 hours एवढा टाईम रोजचा असला पाहिजे. यामध्ये टोटल दिवसाचे मिळून तुम्ही किमान 15 ते 16 तास आज स्टडीसोबत कनेक्टेड असला पाहिजे. बोर्डाची एक्झाम झालेली आहे, आता रिलॅक्स होतो, क्रिकेट बघतो, बाहेर जातो, असं करायचं नाहीये. थोडेसे दिवस आहेत मॅरेथॉनमधले, शेवटचे दिवस आपले, शेवटचा टप्पा आपला बाकी आहे. यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फोर्स लावायचा. यामध्ये सुद्धा तुम्हाला नंबर ऑफ डेज डिवायडेड बाय नंबर ऑफ टॉपिक्स हे करायचे आहेत. दिवसाला तुमचा एक टॉपिक फिजिक्सचा, एक टॉपिक केमिस्ट्रीचा आणि एक टॉपिक मॅथमॅटिक्सचा किंवा बायोलॉजीचा हा झालाच पाहिजे. अल्टरनेट डे तुम्ही एक फुल लेंथ टेस्ट ही दिली पाहिजे. तुम्ही पाहिजे तर टॉपिक वाईज सुद्धा, सब्जेक्ट वाईज सुद्धा देऊ शकता. यामध्ये फिजिक्स केमिस्ट्रीची तुम्ही वेगळी टेस्ट द्या, मॅथ्सची वेगळी द्या. इट इज ऑल्सो फाईन. वेळ वाचवण्यासाठी 1.5 तासाचे तुम्ही 2 स्लॉट करून टेस्ट देऊ शकता. काही दिवसांनंतर एक्झाम जशी 15 दिवसांवरती येते तशी तुमची रोज किमान एक मॅक्झिमम 2 एवढ्या मॉक टेस्ट 3-3 तासाच्या तुम्ही अटेम्प्ट केल्या पाहिजेत आणि त्या ऑनलाईनच अटेम्प्ट केल्या पाहिजेत. मॉक टेस्ट अटेम्प्ट करण्यासाठी सर आइन्स्टाईन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. भरपूर मॉक टेस्ट तुम्हाला त्यावरती प्रॅक्टिससाठी मिळून जाते. आइन्स्टाईन अकॅडमी ॲप JEE, NEET, MST CETच्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.